दुपारच्या सत्रामध्ये 40+ क्रिकेट देखील खूप प्रसिद्ध आहे. आपण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर भरपूर प्रमाणात 40+ क्रिकेट खेळलं जातं आणि आमणे गावचा देखील आता संघ तुम्हाला तालुका लेवलवर खेळताना दिसेल. नवीन षटक घेऊन उदेश, चांगला बॉल होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील गोलंदाजाने तेथे दाखवलंय. अगदी रक्षात्मक पद्धतीनं खेळण्यासाठी ते प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला. डॉट चेंडून सुरुवात करत असताना उदेश आणि पहा एकता अखंडता तुम्हाला टिकवून ठेवायचीच आहे. प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होणं हे गरजेचं झालंय, काळाची गरज आहे असं मला वाटतंय. आणि त्यातल्या त्यात यंग टॅलेंट तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की यंगस्टर्सना देखील जास्त संधी येथे देण्यात येते आणि त्यातलाच एक यंगस्टर आपण पाहतोय उदेश. हो, यावेळेस ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका बॉल हवेत आहे. प्रयत्न चांगला तिकडे डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, मात्र बॉल पूर्णपणे कॅरी झाला नव्हता, परंतु चौकार जाऊ दिला नाही फिल्डरने. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आमने प्रीमियर लीगचा हा थरार आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय की सातत्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. हे 7वं वर्ष आहे सलग आणि येणाऱ्या कितीतरी वर्षांपर्यंत ही स्पर्धा अशीच अखंडित चालू राहणार आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन जरूर पाहायला मिळेल. रोशन दळवी, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. रोशन दळवी. रोशन चोरगे यांचा तुम्ही आवाज ऐकलात आणि ते देखील एक चांगले समालोचक आहेत आणि आम्हाला चांगली साथ या ठिकाणी देत आहेत. त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी या स्पर्धेची. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जागा बनवली. ओ वाईड यॉर्कर, चांगला बॉल होता. पाहिलं फलंदाज जागा बनवतोय, डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय आणि त्यामुळे जाणून बुजून उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल टाकला. वाईड यॉर्कर. आणि जेव्हा तुम्ही रूम बनवता तेव्हा तुम्हाला विड्थ कव्हर करणं हे फार कठीण असतं. क्रिकेटमध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र जाऊ शकत नाही. तुम्ही जर खूप जास्त जागा बनवली तर जी विड्थ गोलंदाज देईल ती तुम्हाला कव्हर करता येणार नाही आणि तसंच काहीचं दृश्य होतं. डॉट बॉलची सांगता झाली आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं. यावेळेस मात्र चांगलं टायमिंग, उंचच उंच सुरेख सुंदर फटका, षटकार. अफलातून शॉट ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. दरम्यान रोशन दळवी यांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालंय. स्कोररची भूमिका जरूर ते पार पाडतील. वेलकम रोशन. जबरदस्त फ्लिक शॉट बॅट्समन ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलाय. यावेळेस डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा बॉल आहे. आता मात्र थोडंसं प्रेशर गोलंदाजावर येताना दिसतंय. युवा गोलंदाज आहे आणि भरपूर काही शिकण्यासारखं असणार आहे गोलंदाज उदेशसाठी. धावसंख्या झाली 16. प्रत्येकी 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जरूर असणार आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं वळण घेतलेला बॉल होता. कट होतोय बाहेरच्या दिशेनं आणि ते स्वाभाविक देखील आहे कारण डावखुरा गोलंदाज आहे, समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे. ओव्हर द विकेट मारा केला जातोय आणि एक जो नॅचरल अँगल असतो त्याने बॉल थोडासा बाहेर जरूर जाणार आहे आणि म्हणून डावखुरे गोलंदाज जेव्हा या अँगलने गोलंदाजी करून उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल आतमध्ये आणतात तेव्हा तो बॉल सर्वात खतरनाक बॉल असतो. ज्या बॉलवर आपण पाहिलं पाकिस्तान विरुद्ध KL राहुल देखील आउट झाला होता आफ्रिदीच्या गोलंदाजीवर. दरम्यान हा बॉल टोलावलाय डिक्लेअर झोनमध्ये. तर ती डिफिकल्ट कला ज्याच्याबद्दल मी बोलत होतो, फार मेहनत करावी लागते तो बॉल शिकण्यासाठी कुठल्याही डावखुऱ्या गोलंदाजाला. येथे सिंगल आली आहे. धावसंख्या झाली 17 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच ड्रिंक्स ब्रेकची आता वेळ झाली आहे. अर्धी षटकं समाप्त झाली आहेत. 2 षटकं. धावसंख्या 2 बाद 17.
थँक्यू. येस डीजे तुम्हाला थांबवतोय कारण आपल्याकडे थोडासा वेळ आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. शिस्तबद्ध संघासाठी एक चांदीचं नाणं देण्यात येणार आहे सन्माननीय यशवंत गजानन चोरगे साहेबांकडून. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या APLच्या वतीने. तसेच उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाजासाठी तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्वर्गीय गणपत शांताराम चोरगे यांच्या स्मरणार्थ मिस्टर किरण भास्कर चोरगे यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात आलेले आहेत. तर त्यांचे देखील विशेष आभार. मिस्टर सत्यवान जोशी यांच्याकडून फायनल खेळणाऱ्या संघांसाठी मेडल असणार आहेत. थँक्यू सो मच मिस्टर सत्यवान जोशी. तसेच त्यांच्याकडून सर्वात जास्त 6 अर्थात षटकार ठोकणाऱ्या फलंदाजासाठी कॅश प्राईज आहे 1010 रुपयांचं. तर त्यासाठी पुन्हा एकदा सत्यवान जोशी यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेतील आकर्षक टॉस बॉक्स जे आहे ते त्याच्यासाठी सौजन्य लाभलेलं आहे मिस्टर गुरुनाथ मंगळ चोरगे साहेबांचं. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. तसेच सन्मान्य विश्वपाल रामदास केणे साहेब यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व गणवेश हे पुरवण्यात आलेले आहेत. ड्रेस स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे. त्यांचे देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू मिस्टर सूर्यकांत बारशी आणि मिस्टर खंडू पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तर त्यांचे देखील विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. ड्रिंक्स ब्रेक नंतर खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. बॉलिंगसाठी आलाय ऋषी. ओ खूप काही घडलंय या बॉलवर. संतोष जोशी यांचा प्रयत्न तिकडे खूप चांगला होता परंतु झेल ड्रॉप झालाय पॉईंटच्या दिशेनं. आणि एक क्विक सिंगल या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. सध्या धावफलकावर 18 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वातावरण फार छान आहे. सकाळपासून सूर्यदेवता देखील प्रसन्न आहेत. दिवाळीचा सण आपण सारेजण साजरा करतोय आणि दिवाळीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम अशी ही स्पर्धा आहे. अख्खा आमना खेलेगा. निश्चितच संपूर्ण आमणे गाव येथे तुम्हाला खेळताना दिसणार आहे. आज दिवसभरामध्ये क्रिकेटचा आनंद सर्वच आमणे गावातील क्रिकेट खेळाडू लुटणार आहेत. त्याचबरोबर या परिसरातील सर्व क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद लुटतील. तसेच ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील या स्पर्धेचा आनंद लुटतायत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. रवी गोळवी आणि प्रथमेश पाटील यांची ही वाहिनी प्रिन्स मूवीज ज्यांनी भिवंडीचं क्रिकेट फार पुढे नेलं असं मी म्हणेन. जगाला दाखवलं त्यांनी भिवंडीचं क्रिकेट काय आहे खऱ्या अर्थानं. प्रिन्स मूवीज त्यांचं प्रामुख्याने नाव घ्यावंच लागणार आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन एक बिग हिट केलाय आणि बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येस इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जल्लोष होतो या साऱ्यांचा थरारा क्रिकेट खेळाचा. जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय. थँक्यू डीजे. अक्षरशः हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचलाय बॅट्समन उमेशनं. आणि या मॅच मधील हा दुसरा षटकार. एक षटकार या अगोदर आपण पाहिला ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आणि आता उमेशच्या बॅटमधून देवेंद्रच्या बॅटमधून आधी षटकार आला आणि आता उमेशच्या बॅटमधून षटकार येतोय. ज्ञानेश्वर बाद झालेला आहे. मात्र पुढचाच बॉल चांगला होता ऋषीचा. ऋषी एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे आमणे गावासाठी. मागच्या सत्रामध्ये देखील काही स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी ऋषीची होती. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फार वेगाने करतो ऋषी. आणि जेव्हा जेव्हा तो खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतो तेव्हा मात्र मोठे फटके खेळणं त्याच्या विरोधात हे कुठल्याही फलंदाजासाठी थोडं कठीण असतं कारण वेग चांगला आहे ऋषीकडे. इज अ स्ट्रॉंग मॅन. पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस मिड विकेटला बीट केलंय मात्र डीपमध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे. फक्त 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे हलताना आपल्याला दिसतोय. 25 धावा झाल्यात. 25 रन्स. क्वार्टर सेंचुरी ऑन द बोर्ड. आणि 4 षटकांमध्ये पहिल्या मॅचमध्ये 34 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवल्या होत्या मात्र ते टार्गेट पुरेसं ठरलं नाही. सत्यम दळवीची जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली साईल स्पोर्ट्स या टीमकडून आणि साईल स्पोर्ट्सने तो सामना जिंकला. उद्घाटनीय सामना. अवघ्या 3 षटकांमध्येच त्यांनी टार्गेट अचीव केलं होतं 35 धावांचं. त्यामुळेच कुठेतरी ह्या मॅचमध्ये इंद्रा स्पोर्ट्सचा प्रयत्न असेल की 40+ धावसंख्या उभारावी. तोच प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा बिग हिट केला. यावेळेस मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिसतोय फिल्डर बॉलच्या खाली आणि चांगला झेल समाप्त केला जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद.
अप्रतिम झेल आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग तुम्ही म्हणू शकाल. थोडासा समोरच्या बाजूने तिकडे स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे आणि अतिशय डिफिकल्ट कॅच होती, कठीण झेल होता, मात्र चांगलं जजमेंट रवीच्या माध्यमातून रवीने हा झेल समाप्त केलाय. कौतुक करावं लागेल रवीचं. 25 धावांवर लागलाय तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या इंद्रा स्पोर्ट्स या टीमला. नवीन बॅट्समन सागर आलाय. ऋषीचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस आहे. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचा खेळाडू तिकडे बॉलवर आलाय. एक धाव घेण्याची संधी मिळेल आणि याचबरोबर ऋषीचं हे षटक समाप्त होते. एकूण 9 धावा ऋषीने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला. त्याने बाद केलं देवेंद्रला. 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 26 धावा. यानंतरची मॅच पाहायला विसरू नका. HP स्पोर्ट्स विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे आणि जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, कारण आपल्याला आजच ही स्पर्धा संपन्न करायची आहे. एकूण सामने आपण जर पाहिले तर 12 सामने होणार आहेत. त्यामध्ये काही सुपर ओव्हर देखील असणार आहेत. मात्र पहिले 4 सामने हे 4-4 षटकांचे असणार आहेत. सो प्लीज वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. कॉलबॅक राऊंड जो असणार आहे म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये पराभूत होणाऱ्या संघांमध्ये ज्या मॅचेस होतील ते सुपर ओव्हर असतील. नवीन षटक घेऊन अरुण बार्शी स्वतः संघनायक, सॉरी अरुण चोरगे, येस अरुण चोरगे, चोरगे त्यांचं सरनेम आहे. अरुणचा पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा मात्र अक्रॉस द लाईन खेळणं हे फार कठीण काम आहे. चेंडू बॅटवर घेणं थोडं कठीण असणार आहे. एका चांगल्या बॉलने सुरुवात केली आहे अरुणने. जास्त काही वेग दाखवला नाही, मात्र ॲक्युरेसी येथे फार महत्त्वाची आहे. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव येथे मिळते बॅट्समनला. सध्या खेळपट्टीवर उमेश आणि सागर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली 27. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. फार मोठी धावसंख्या आतापर्यंत फलंदाजांना बनवता आलेली नाही, परंतु ह्या 4 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले तर जरूर 40 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. आणि तोच प्रयत्न असेल आता मात्र बॅट्समन सागरचा, ज्याच्याकडे स्ट्राईक आहे. फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल, कारण लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन स्ट्राईक रोटेट झाली आहे. उजव्या त्याच्या फलंदाजासाठी एक पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक खेळाडू आता तैनात करण्यात येत आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन देखील दिसतोय आणि जो डीप कव्हर पॉइंटकडे फिल्डर होता तो देखील आता सर्कलच्या आतमध्ये येताना दिसतोय. विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला एक मिड विकेट आहे सर्कलच्या आतमध्ये. बाकीचे खेळाडू सीमारेषेवर. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस बॅटची कड लागली आहे आणि विकेट किपरच्या अगदी वरून बॉल फ्लाय झालाय डिक्लेअर झोनमध्ये. फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज अरुण चोरगेनं. आणि जर सिंगल डबल्स येत असतील तर गोलंदाजाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल, कारण सिंगल डबलने फार मोठी धावसंख्या उभी करता येणार नाही इंद्रा स्पोर्ट्स या टीमला. महेंद्र पाटील यांचा संघ तुम्ही पाहतात. इंद्रा स्पोर्ट्स स्वर्गीय इंद्रा पाटील यांच्या स्मरणार्थ एक अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन देखील दरवर्षी ते करत असतात ह्याच मैदानावर. समोरच्या बाजूनं बॉलला ड्राईव्ह केला जातोय. खरं तर असं वाटतंय की खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र बॉल समोर निघून गेलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. सिंगल येते पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी. जास्त हात उघडण्याची संधी देत नाहीये गोलंदाज अरुण. डिसिप्लिन गोलंदाजी, शिस्तबद्ध मारा काय असतो ते आपल्याला पाहायला मिळत आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये अपेक्षा असते क्रिकेट रसिकांना मोठमोठ्या फटक्यांची, चौकार आणि षटकारांची. मात्र एकही चौकार किंवा षटकार या शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत तरी पाहायला मिळालेला नाही. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये आणि येथे फलंदाज धावबाद. उमेशने भरपूर बॅकअप केलं होतं सिंगलसाठी. परतण्याची संधी नव्हती, कारण बॉल थेट गोलंदाजाच्या दिशेने टोलावण्यात आला होता आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलं अरुण चोरगेनं आणि फलंदाजाचं काम केलंय तमाम. DJ
द मिक्स. पहा आडव्या बॅटनं ऑन साईडला बॉल टोलवायचा होता, पण जी लेंथ पाहिजे होती बॉल पुल किंवा शॉर्ट आर्म पुल करण्यासाठी ती लेंथ नव्हती. शॉर्ट पिच बॉल नव्हता. खूप चांगल्या टप्प्यावर स्लाइटली फुलर लेंथ मी म्हणेन हा बॉल होता. गुडलेनच्या देखील थोडासा पुढे बॉल ठेवला होता आणि त्यामुळेच रूम मिळाला नाही. उजव्या जवळची लाईन देखील होती. शेवटचा बॉल एसटीवर जाऊन धडकतोय आणि आणखीन एक फलंदाज येथे बाद होतोय. तर अशा पद्धतीनं इनिंगची देखील समाप्ती होते. इंद्रा स्पोर्ट्स कडून भरपूर अपेक्षा होती की चांगला स्कोर ते उभारतील, मात्र तसं काही घडलेलं नाही. 4 षटकांमध्ये फक्त 29 धावा धावफलकावर आणि विजयाचं उद्दिष्ट असणार आहे, टार्गेट असणार आहे फक्त 30 धावांचं मनोज स्पोर्ट्स या टीम समोर. आपण लगेच पुढील सामन्याच्या टॉसकडे जाणार आहोत आणि यापुढची मॅच असेल HP स्पोर्ट्स विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे कॅप्टन्स प्लीज त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉससाठी. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय राजेश पाटील साहेब आणि सन्माननीय बाळाराम पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमने प्रीमियर लीग 2021 मध्ये. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. तर तुम्हाला मी आता मात्र घेऊन जातोय थेट टॉस बॉक्समध्ये, या ठिकाणी दोन्ही संघांचे कॅप्टन्स सज्ज आहेत टॉससाठी आणि त्यांच्या समवेत जोडले जात आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ तळवली आदित्य जाधव. थैंक यू सो मच अजय गरत. आइए दोस्तों, अगले मैच का हम टॉस करने जा रहे हैं, जहां पर दो टीमें इस वक्त खेलने वाली है. HP स्पोर्ट्स बनाम लक्ष्मण स्पोर्ट्स. दोनों टीमों के कैप्टन आ चुके हैं और माननीय श्री विजय पाटिल साहब से निवेदन करता हूँ आपको टॉस के लिए आना है हमारे टॉस बॉक्स में. जो मनसे के शाखा अध्यक्ष है दोनों टीमों के कैप्टन और मान्यवर्स को मैं आदित्य जाधव और हमारे कमेंट्री पैनल की तरफ सबको दिवाली की ढेर सारी शुभकामनाएं. सिक्के के बारे में आपको बताता चलूँ, एक तरफ हमने टेनिस क्रिकेट और एक तरफ APL 2021 माननीय श्री विजय पाटिल साहब के शुभ हाथों से टॉस करते हुए कॉलिंग इस वक्त लक्ष्मण स्पोर्ट्स के कैप्टन की है और सिक्का उछलता हुआ हमारे मान्यवर्स के शुभ हाथों से. कॉलिंग थी APL, लेकिन आया इस वक्त हमने टेनिस क्रिकेट. टॉस को जीता है HP स्पोर्ट्स के कैप्टन ने. टॉस विनिंग कैप्टन के लिए इस वक्त एक गिफ्ट हैम्पर है. मैं माननीय श्री विजय पाटिल साहब से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से HP स्पोर्ट्स के कैप्टन को देना है. और मान्यवर से निवेदन, आपको VIP टैच की शोभा बढ़ानी है. APL 2021 पूरा आमना गांव खेलेगा. APL के बारे में आप क्या कहेंगे? आमने गाव हा गाव आमचा खूप मोठा आहे आणि चांगला बी आहे. आणि क्रिकेट हा गावामध्ये आमच्या एक म्हणजे रक्तामध्ये आहे आणि मुलं आहेत हे भरपूर आणि खेळण्यामध्ये पण हे आहेत. आणि आमने बोतला म्हणजे आता क्रिकेटचं एकदम माहेरच गाव आहे. आणि हा खेळ बोतला म्हणजे दरवर्षी असाच राहणार आहे. आणि पुढे हे क्रिकेट ग्राउंड पण चांगला आहे, प्लस क्रिकेट चांगला आहे याच्यामध्ये. यस, मेरी शुरुआत इसी हमने प्रीमियर लीग से हुई थी 2013 और 14 के सत्र में. टॉस को जीता, आप क्या करना चाहेंगे? फील्डिंग. इसके पीछे क्या गेम प्लान है? गेम प्लान तो नहीं है, देखेंगे अभी क्या है वो. सामने वाली टीम को 4 ओवर में कहाँ तक रोकने की कोशिश करेंगे और ऐसे कौन से बैट्समैन है जिनको आप जल्दी आउट करना चाहेंगे? 40 के अंदर ही रोकने की कोशिश करेंगे. और इसमें मैन किरण दलवी है, पंकज है और ये 2-3 बल्लेबाज और है उनके. ऑल द बेस्ट. HP के कैप्टन मेरे साथ लक्ष्मण स्पोर्ट्स के कैप्टन है. टॉस अगर आप जीतते तो आप क्या करते? मैं भी फील्डिंग करता. लेकिन अब आपको बल्लेबाजी की दावत दी है. 4 ओवर में कोई लक्ष्य रहेगा अपोजिशन के सामने? लक्ष्य तो नहीं रहेगा, लेकिन ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने का प्रयास करेंगे, क्योंकि गेंदबाजों को दबाव कम करेंगे. पावर प्ले में ऐसे कौन से बैट्समैन ओपन करके अच्छा टोटल बना सकते हैं? किरण दलवी है,
सुजय पाटिल है और 2-3 के बल्लेबाज है जिनके नाम नहीं ले सकता। इसका मतलब लक्ष्मण स्पोर्ट्स का ड्रम कार्ड किरण है। ऑल द बेस्ट बोथ। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, HP स्पोर्ट्स कैप्टन वन द टॉस एंड डिसाइडेड टू कमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद आदित्य जाधव. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आमणे प्रीमियर लीग 2021 मध्ये. सध्या दुसरी मॅच आपल्यासमोर रंगते आणि व्यासपीठावर शुभागमन होत आहे सन्मान्य प्रकाश दळवी साहेबांचं. आमणेगावचे पोलीस पाटील त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया मॅचकडे. इंद्रा स्पोर्ट्स विपक्ष मनोज स्पोर्ट्स अशी ही मॅच आहे. मनोज स्पोर्ट्सने चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळेच आता टार्गेट फक्त 30 धावांचं आहे त्यांच्यासमोर 4 षटकांमध्ये. तर काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आदित्य जाधव यांना. देखिए पहले इनिंग में कुल मिलाकर 29 रन बने थे जिसमें 5 विकेटें गिरी थी. जीतने के लिए अब 30 रनों की जरूरत मनोज स्पोर्ट्स के सामने. दोनों ओपनर्स बीच मैदान पर. पहली गेंद लेकर गेंदबाज छोटी गेंद इनफील्ड के ऊपर से खेला हुआ शॉट. गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर. तेज बढ़ती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. पहली गेंद थी ऑफ स्टंप के बाहर थी और पंच कर दिया था इनफील्ड के ऊपर से. गेंद चली गई थी डीप एक्स्ट्रा कवर के बाहर 4 रनों के लिए. पावर प्ले का लाभ उठाते हुए जिस तरह से पहली गेंद पर संतोष जोशी सर के प्रशांत ने चौका लगा था, अब प्रशांत की गेंदबाजी पर अब अरुण लगाते हुए ऑन साइड में लपेट लिया. गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट की दिशा पर. खिलाड़ियों पर मौजूद है की गेंदबाजी पर अब अरुण लगाते हुए. दरम्यान प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे. ग्राउंडचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तेथे प्लीज कोणीही गेट समोर बाईक पार्क करू नयेत. यस 5 बिना किसी नुकसान पर एक अच्छी शुरुआत देते हुए अरुण अपने टीम के लिए. सामना करते हुए संतोष जोशी सर. लॉन्ग ऑन नजर आ रहा है इस वक्त. राउंड विकेट. प्रशांत खेलना चाहते थे मिड ऑफ की दिशा पर लेकिन बल्ले का मोटा किनारा लेकर गेंद चली गई थी. शॉट थर्डमैन की दिशा पर डिक्लेअर झोन में 1 रन के लिए. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारामध्ये वाढ होते. सन्मान्य परेश बारशी ग्रामपंचायत सदस्य आमणे यांच्या माध्यमातून देखील स्वीट बॉक्स देण्यात आलेले आहेत. तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यस कई तमाम इनाम है इस वक्त मैन ऑफ द मैच के लिए. APL 2021 दोस्तों आप देख रहे हैं और आज का दूसरा मुकाबला जहां पर इंदिरा स्पोर्ट्स ने बल्लेबाजी की थी. 29 रन बनाए थे 4 ओवर की समाप्ति के बाद. 30 का एक छोटा लक्ष्य रखा है मनोज स्पोर्ट्स के सामने. प्रशांत अरुण छोरगे के लिए कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश. बीट हुए बैट्समैन और कहीं ना कहीं स्टंपिंग करने का ऊपर मौका था विकेट कीपर के पास लेकिन चूक गए. मान्य श्री जिन्होंने अभी अभी हमें मैन ऑफ द मैच के लिए स्वीट्स बॉक्स स्पॉन्सर किया है. ग्राम पंचायत सदस्य हमने परेश बारसी साहब का आगमन हो चुका है. मोस्ट वेलकम. आपका APL 2021 में दिल की गहराई से हम आभार व्यक्त करते हैं. फील्ड में अब दबाव कहीं ना कहीं बल्लेबाज अरुण छोगे के ऊपर लाने के लिए फील्ड में बदलाव करते हुए प्रशांत. फुल टॉस गेंद डाउन दी विकेट खेला. मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद. रन आउट का मौका लेकिन तेज कदमों के साथ 2 रन पूरे करते हुए 1 रन पूरा करते हुए. हालांकि मौका था पर मिड ऑन की खिलाड़ी के पास लेकिन कहीं ना कहीं अजयगर लेजी थ्रो हम कह सकते हैं मिड ऑन के खिलाड़ी का. यस संधी निर्माण झाली होती मात्र तिकडे आपण पाहिलं की फलंदाजांनी देखील चांगली मेहनत घेतली. खूप क्विक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. प्रयत्न तसं पाहायला गेलं तर फिल्डरचा देखील चांगला होता ज्ञानेश्वरचा. मात्र फलंदाज थोडेसे वरचढ ठरताना दिसले आणि त्यामुळेच सिंगल कंप्लीट झाली. स्कोर आगे बढ़ता हुआ 7
जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत। राउंड विकेट जा रहे हैं, डीप में मिड विकेट पर रहेगा और लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बोल्ड और बड़ी मछली जाल में फंसती हुई इंदिरा स्पोर्ट्स के। DJ Rajesh in the mix. धन्यवाद डीजे। एक विकेट के नुकसान पर कुल मिलाकर रन बने 7 बड़ी मछली जाल में। जिस तरह से रिप्ले में हमने देखा अजगरत बिल्कुल नीचे बैकलिप के साथ खेलने की कोशिश की थी, एक हल्के हाथों से पुश करने की कोशिश की थी संतोष जोशी सर ने और बिल्कुल मिस दे दी कि रिप्ले में अब साफ नजर आता हुआ। बहुत अच्छी गेंद, बैंक ऑन टारगेट, बिल्कुल लेग स्टंप को निशाना बनाती हुई प्रशांत की गेंद और बड़ी विकेट हासिल करते हुए। खरं तर जास्त सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज संतोष जोशी यांचा आणि ते त्यांच्या अंगलट आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फ्लिक करायचा होता बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, मात्र अगदी त्यांच्या पायांच्या आणि बॅटच्या मध्ये जो छोटासा गॅप होता त्यातून बॉल निघून गेलाय आणि लेग स्टिकला जाऊन धडकलाय. तर अशा पद्धतीनं पहिला गडी बाद झालाय 7 या धावसंख्येवर. कौतुक करावं लागेल प्रशांतचं, त्यांनी देखील कमबॅक करून दाखवलं जसं संतोष जोशी यांनी कमबॅक करून दाखवलं होतं त्यांच्या षटकामध्ये चौकार लागल्यानंतर. तर प्रशांतनं देखील तेच करून दाखवलंय. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी बाद केला. यस, ईट का जवाब पत्थर से देते हुए, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब देते हुए देवेंद्र अब दूसरे ओवर के लिए। जब तक अरुण छोरगे क्रीज पर रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी इंदिरा स्पोर्ट्स के लिए। मात्र समीकरण आपण पाहिलं तर जास्त कठीण दिसत नाहीये. 23 धावा फक्त बनवायचे, तेथून अजूनही 18 चेंडू शिल्लक. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. इंदिरा स्पोर्ट्सच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण वेळ जास्त दौडू नका प्लीज. देखिए अब आउटफील्ड में एक डीप स्क्वायर लेग, थोड़ा सा वाइड काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और डीप कवर पॉइंट। बाकी सभी खिलाड़ी सर्कल के अंदर, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक कवर पॉइंट। देवेंद्र मुड़ते हुए अरुण छोरगे के लिए। देखिए समय के मामले में कोऑपरेट करे। दूसरे ओवर की पहली गेंद अरुण के लिए, डाउन दी विकेट खेला है, खिलाड़ी मौजूद और बड़ी मछली जाल में फंसते हुए प्राइसलेस विकेट हासिल करते हुए देवेंद्र। DJ Rajesh in the mix. धन्यवाद डीजे। ऑफ स्टंप की बाहर की गिनती खींच के मार दिया तो पर, लेकिन एलिवेशन शॉट्स के पीछे उतना अच्छा नहीं थे और लॉन्ग ऑन पर बढ़िया कैच ज्ञानेश्वर हासिल करते हुए दूसरी विकेट गिरती हुई अरुण छोरगे के रूप में अब मैच में हम कह सकते कि वापसी करती हुई इंदिरा स्पोर्ट्स। खूप मोठ्या विकेटचं पतन झालंय. षटकार ठोकण्याचा मानस होता अरुणचा, मात्र लॉंग ऑनला त्या ठिकाणी तो गवसला गेलाय. चांगला झेल ज्ञानेश्वर पावशेने समाप्त केलाय आणि दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सुभाष दळवी यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाड्याचे विद्यमान सदस्य उपसरपंच आहेत सन्माननीय योगेश जाधव साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत APL सीझन 7 मध्ये. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि याच दरम्यान एक जबरदस्त फटका, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल षटकार. हे थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज अमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. धन्यवाद डीजे। देखिए पिछली गेंद पर विकेट गिरी थी और साहिल ने आने वाली गेंद पर लगा दिया सिक्सर। छक्के के साथ अपना खाता खुलते हुए टीम का उछलता हुआ स्कोर 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिर से ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा था, देखना क्या कुछ हुआ है। व्हाइट का इशारा था वह किरण का।
एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 14। देखिए जो दबाव था अरुण चोरगे आउट होने के बाद अब दबाव को कहीं ना कहीं थोड़ा सा कम करते हुए साहिल। खरं तर टिचून मारा अपेक्षित असेल गोलंदाजांकडून, जास्त धावा नाहीत त्यांच्याकडे वाचवण्यासाठी. चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला जातोय बॉल आणि अगदी सहजपणे एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. देखिए सिंगल और डबल से अब काम बन सकता है मनोज स्पोर्ट्स के लिए, जबकि स्कोर 15 हो चुका है और जीतने के लिए अभी भी 15 रनों की जरूरत है। नए बैट्समैन अनिल फुलोरे आ चुके सामना करते हुए देवेंद्र का। प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की आपण गेट समोर प्लीज कोणीही गाड्या पार्क करू नयेत. गेट समोर कोणीही गाड्या पार्क करू नयेत. जहाँ से अगर इंदिरा स्पोर्ट्स को मैच जीतना है तो फिर बहुत नफी तुली गेंदबाजी करना पड़ेंगे मनोज स्पोर्ट्स के सामने। छोटी गेंद बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी है मिसफील्ड डीबी स्क्वायर की दिशा पर उमेश जोशी के माध्यम से और 4 रन मिलते हुए। क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. देखिए हवा में खिला हुआ शॉट्स, लेकिन देखिए काफी आगे निकल आए थे और गेंद उनके सर के ऊपर से चली गई थी 4 रनों के लिए। पंच कर दिया इनफील्ड के ऊपर से, गेंद जारी है डीप कवर पॉइंट की दिशा पर और बैक टू बैक 2 बाउंड्रीज आते हुए अनिल के बल्ले से। आज अमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा, आज अमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा, आज अमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा. थँक्यू डीजे. अतिशय खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच देवेंद्रचं. थोडे शॉर्ट बॉल टाकतो आणि वेट देखील यावेळेस प्रोव्हाइड केली होती. चांगली बॅटिंग करत असताना अनिल पहा आणखी एक दिलखेचक फटका, ड्राईव्ह केलाय बॉल थ्रू द कव्हर्स. ओ हो तिकडे देखील मिसफील्ड झाली आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षणाची देखील साथ मिळत नाही गोलंदाजाला. आणि आता मात्र हा सामना आपल्याला एकतर्फी होताना दिसतोय. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 2 बाद 25. लगभग इस मैच के ऊपर पकड़ बना लिया हम कह सकते हैं अजय गरज मनोज स्पोर्ट्स ने। 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन और बची हुई 12 गेंदों पर 2 ओवर में जीतने के लिए केवल 5 रनों की जरूरत। जो प्रशांत ने ओवर किया था पावर प्ले में, देवेंद्र ने पूरी तरह से मैच को एक तरफा बना दिया। हालांकि इसमें बल्लेबाज साहिल और अनिल की तारीफ करनी पड़ेगी, जिस तरह से उन्होंने अटैक किया था देवेंद्र के ऊपर। ड्रीम्स ब्रेक इस वक्त मैदान पर चलता हुआ हम लौट रहे अब अजय गरज की तरफ, जिन्होंने हमें इस एपीएल को स्पॉन्सरशिप किए, उनका हम आभार व्यक्त करते हुए। निश्चितच सध्या ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक व्हॅन मैदानामध्ये तुम्ही पाहत आहात. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खेळाडू रिफ्रेश होत आहेत. तर आपण पाहतोय की यूट्यूबवर ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. त्यासाठी चांगलं योगदान सत्यवान जोशी साहेबांचं आम्हाला लाभलेलं आहे, जे सदस्य आहेत डीवाय फाउंडेशनचे. तर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच इंटरनेटची व्यवस्था सागर वामन पाटील माऊली ब्रॉडबँड यांच्याकडून करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार. स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मिस्टर नवनाथ बंधू पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो या एपीएलच्या वतीने. तसेच या ठिकाणी आमणी गावचे माजी सरपंच सन्माननीय सुनील फुलोरे साहेबांचं शुभागमन होत आहे. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर साहेबांची गाडी येते. त्यांचं शुभागमन या आर के क्रीडा नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माननीय श्री सुनील फुलोरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं एपीएल सीझन 7 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. फुलोरे साहेबांच्या माध्यमातून आपण विवेक एंटरप्राइजेस चषक पाहिला होता. अतिशय जबरदस्त डे नाईट स्पर्धा, प्रथमतच या मैदानावर डे नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एक सक्सेसफुल स्पर्धा त्यांनी या विभागाला दिली होती. त्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय आमणे प्रीमियर लीग 2021 मध्ये.
आणि सुनील फुलोरे यांचे बंधू छोटे बंधू अनिल फुलोरे सध्या मैदानात बॅटिंग करतायत. ऑफ स्टंप के बाहर की गेंद वाइट का इशारा था। अब किरण गुंदली का एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। अब 26 जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत, जो इस वक्त हमारे वीआईपी डाइस पर शोभा बढ़ाते हुए सुनील फुलोरे साहब और उनके अन्य साथी। उनके मालूमात के लिए बताता चलूँ, मनोज स्पोर्ट बनाम इंदिरा स्पोर्ट्स के बीच में मैच इस वक्त चल रहा है और लगभग जीत की खुशबू को महसूस करी है मनोज स्पोर्ट। 2 रन इस बीच पूरे करते हुए दूर से खिलाड़ी आए थे। जब तक मिड ऑन की दिशा पर गेंद को उठाते हुए समय था बैट्समैन साहिल के पास 2 रन पूरे करने का। आदित्य, आपण पाहतोय की जेवणाची देखील जबरदस्त व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. और दी विकेट, डाउन दी विकेट, लॉन्ग ऑफ की दिशा पर खिलाड़ी मौजूद और विकेट गिरता हुआ साहिल का। तर जेवणाची भोजनाची व्यवस्था थँक्यू डीजे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था अजय केणे आणि शरद केणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच आपण पाहतोय की एक लकी ड्रॉ देखील या ठिकाणी होणार आहे. लहान मुलांसाठी तो लकी ड्रॉ असणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये आणि त्यामध्ये पारितोषिक असणार आहे सायकल. तर ती सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे मिस्टर विनोद बाळाराम चोरगे यांच्या माध्यमातून. तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी आहोत. स्टंप्स या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेत मिस्टर मनीष बारशे यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष आभार. तसेच सकाळच्या सत्रामध्ये नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती सागर फुलोरे यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देतोय. त्या कोल्ड्रिंक्स आम्हाला मिळालेल्या आहेत रोहन पाटील आणि प्रणय दळवी यांच्या माध्यमातून. तर सर्व दात्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या आमने प्रीमियर लीगच्या वतीने. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच काहीशी एकतर्फी होताना दिसते. 27 धावा धावफलकावर येत आहे आणि फक्त 28 धावा झाल्या. 2च धावांची गरज आहे मनोज स्पोर्ट्सला. यस, औपचारिकता बची अब मैच में। सवाल पूछा और बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। अब 2 झटके देते हुए सागर ओवर नंबर 3 में नया बैट्समैन ऋषि भी डगआउट में निराश कदमों के साथ लौटते हुए। क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा. आज आमने गावानं चषक ठेवलाय एपीएल नावाचा. आज आमने गावानं चषक थँक्यू डीजे. थोडंसं कमबॅक करत असताना गोलंदाज सागर. विकेटचं पतन झालंय आणि आपण आता व्यासपीठावर जाऊया. व्यासपीठावर आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय योगेश जाधव साहेबांची, ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान उपसरपंच. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. मी विनंती करेन त्यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय सुनील फुलोरे साहेबांना मी विनंती करतोय, आपण योगेश जाधव साहेबांना सन्मानित करायचं आहे. एक आकर्षक रोपटं आणि पुस्तक त्यांना आपण देत आहोत या स्पर्धेची आठवण म्हणून. दरम्यान एक सिंगल येते आणि स्कोर्स लेवल होत आहेत दोन्ही संघांचे. फक्त एका धावेची आवश्यकता विजयासाठी या मॅच मध्ये. मनोज स्पोर्ट्स या टीमला खूप चांगला खेळ केलाय मनोज स्पोर्ट्सने आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन हा संघ ठेपलाय. एका धावेची आवश्यकता. फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडला आणि याचबरोबर सामना फिनिश केला जातोय. चौकारानं सामना फिनिश होतोय. तर मॅच जिंकली आहे मनोज स्पोर्ट्स या टीमनं. हार्दिक अभिनंदन मनोज स्पोर्ट्स अँड हार्ड लक इंदिरा स्पोर्ट्स. अतिशय शिस्तबद्ध ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. पराभूत संघ जिंकलेल्या संघाचं कौतुक करतोय, त्या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा एकमेकांना देत असताना दोन्ही संघ हँडशेक्स.
खूप चांगलं चित्र. तर हा सामना मनोज स्पोर्ट्सने जिंकलाय. अगदी 6 गडी राखून त्यांनी हा विजय संपादन केलाय. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो कर्णधारालाच जातोय. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण कर्णधाराला सामनावीराचा पुरस्कार दिला होता, कारण चांगली कामगिरी सत्यमनं केली होती. या मॅचमध्ये मनोज स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन अरुण चोरगे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी केली डेथ ओव्हरमध्ये. फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि फलंदाजी करत असताना 6 धावांचं योगदान देखील दिलं. आपण पाहिलं तर सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी विजय प्राप्त केलाय. संतोष जोशी यांनी चांगली गोलंदाजी केली होती, तसेच साहिल आणि अनिल यांनी चांगली बॅटिंग देखील या टीमसाठी केली. परंतु मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेले आहेत अरुण चोरगे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय विश्वजित केणे साहेब तसेच माननीय श्री प्रधान पावशे साहेबांचं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत माननीय श्री सुरेश पाटील साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आमने प्रीमियर लीग 2021 मध्ये. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे मनपूर्वक स्वागत. तर व्यासपीठावर आपण सामनावीराचे पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. भरपूर पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच खेळाडूसाठी. सर्वप्रथम सन्माननीय सुनील फुलोरे साहेब, माजी सरपंच आमणे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर दिलीप केणे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक द्यायचं आहे. माननीय श्री पोलीस पाटील या गावचे प्रकाश दळवी साहेब यांना देखील विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते देखील आपण पारितोषिक द्यायचं आहे. प्रेमनाथ दळवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण पारितोषिक देतोय. प्रकाश दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक्स दिली जात आहे. माननीय श्री चंद्रकांत बार्शी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण काही पारितोषिक देत आहोत. सो वेल प्लेड अरुण. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅचचे जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी स्वर्गीय लक्ष्मण शेलार यांच्या स्मरणार्थ मिस्टर मनोहर केणे यांच्याकडून तसेच सुरेन दळवी यांच्याकडून कॅश प्राईज 500 रुपये प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण देत आहोत. तर त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. मिस्टर कल्पेश पाटील यांच्याकडून स्वीट बॉक्स आहे. आदेश जोशी यांच्याकडून कोल्ड्रिंक्स तसेच एक फोटो फ्रेम आपण देतोय. स्वर्गीय मंगळ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रमेश पाटील यांच्याकडून तसेच स्वीट बॉक्स आणि कोल्ड्रिंक्स स्वर्गीय अविनाश पाटील यांच्या स्मरणार्थ दशरथ पाटील यांच्याकडून देतोय. आणि राजेश टेकडीकर यांच्याकडून देखील स्वीट बॉक्स आहे. परेश बार्शी जे ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान सदस्य आहेत त्यांच्याकडून देखील स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण देत आहोत. तर या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटकडे. नवीन सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांसाठी हा पहिला सामना असणार आहे आणि एकूण आपण पाहिलं तर या स्पर्धेचा हा 3रा सामना असेल. मॅच आहे HP स्पोर्ट्स विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्स.